नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आपल्या मनोज फर्टिलायझर्स या यूट्यूब चॅनलला आमंत्रित केलेलं आहे। आदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी श्री गणेश मगर साहेब यांना नमस्कार शेतकरी बांधवांनो। नमस्कार सर। नमस्कार। आज आपल्याला शेतकरी बांधवांनो चर्चा करायची आहे हळद पिकावर आणि हळद पिकावरती येणारा मुख्य समस्या म्हणजे हुमणी आणि हुमणीमुळे काय नुकसान होतं, कुठल्या स्टेजला हुमणी नुकसान करतं, त्या हुमणीमुळे झालेल्या नुकसानामुळे काय आजार येतात, त्या हुमणीमुळे झालेल्या नुकसानामुळे आपल्या हळद पिकावरती किती मोठं नुकसान होऊ शकते, या सर्व गोष्टींचे आपल्याला या सर्व प्रश्नांचे उत्तरं आज आपल्याला मगर साहेबांकडून जाणून घ्यायचे आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघावा। जे नवीन बघणारे असतील, पाहणारे असतील त्या मंडळींना नक्की सबस्क्राईब करावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन जे काही व्हिडिओज आहेत ते येतील। आणि जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा, म्हणजे आमचं जे काय आहे आनंद वाढेल, आम्हाला पण उत्साह वाढेल, आम्ही नेहमी नवीन कंटेंट घेऊन तुमच्यासमोर येऊ। तर आज आपण चर्चा करूया या हुमणी नावाच्या किडीबद्दल। हुमणी मगर साहेब, आम्ही आता मागच्या वर्षी पाहिलं हुमणीवरती खूप काही औषधं देऊन पाहिले, परंतु हुमणीचा असा काही पाहिजे तसा बंदोबस्त झाला नाही। तर त्याकरता आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, कशा पद्धतीनं हळद घेणाऱ्या शेतकऱ्यांना काय नियोजन केलं पाहिजे? निश्चितच सर, आपण जे सांगितलं की हुमणी जे आहे, आपण बघतो सर मागच्या काही वर्षामध्ये हळद पीक हे आपल्या इकडं चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आहे आणि तुमच्या मार्गदर्शनात तुम्ही शेतकऱ्यांच्या खूप संपर्कामध्ये आहे, स्पेशली हळद पिकामध्ये खूप जवळून काम करताय। तर तुम्ही बघितलं असेल की हळद पिकाचा एकरेज पण वाढला आहे, त्यासोबत आपले जे आहे उत्पन्नसुद्धा वाढलेले आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला नवीन समस्यासुद्धा यायला लागल्या। जसं की आज आपण चर्चा करतो की हुमणी आळी। तर सर बघा, हुमणी आळी येण्याचे कारणंसुद्धा विविध आहेत। 3-4 कारणामुळे हुमणी आळी येते आणि हुमणी आल्यानंतरसुद्धा आपल्या उत्पन्नामध्ये घट येते, कारण त्याच्यापासून जे आहे विविध प्रकारे पिकाचं नुकसान करणे, त्याच्यापासून नवीन आजार जळणे। तर सर हुमणी आळी जे आहे महत्त्वाचे कारण आहे येण्याचं। तर शेतकरी बांधव ज्यावेळेस आपण हळद लावतात, हळद लावल्यावर बरेच शेतकरी बांधव आपले असं आहे की हळदीला शेणखताची शिफारस केली जाते सर। तर हळदीमध्ये काय आहे की जर आपण ज्यावेळेस शेणखत वापरतो तर हे बनलेलं नसलेलं, चांगलं कुजलेलं शेणखत नसेल तर त्यापासून सुद्धा हुमणी ही निर्माण होऊ शकते। त्याच्यानंतर जे आहे, जे दलदलीची जमीन आहे, पाणी जास्त झालेलं असेल त्या शेतामध्ये सुद्धा हुमणी येते। हुमणी तर आहे, सोबत वायर रोग या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण तर या जे किडी आहेत तर या कारणामुळे जास्त प्रमाणामध्ये वाढतात सर। आणि जवळपास 90-95 दिवसाचा याचा पूर्ण 95 दिवसाचा याचा कालावधी आहे या किडीचा। तर ह्या जे गोष्टी आहेत याच्यामुळे ह्या किडी आपल्याला वारंवार त्रास देत राहतात सर। शेतकरी बांधवांनो, साहेबांचं म्हणणं आहे जे हुमणी येतं हे आपण जे काही शेणखत टाकतो हे व्यवस्थित कुजलेलं शेणखत जर नाही टाकलं तर मित्रांनो फायद्यापेक्षा जास्त नुकसान होतात। त्यामुळे एक लक्षात घ्या, शेणखत वापरताना कुजलेलं वापरा। शेणखत हे जमिनीचं खाद्य आहे, मातीचं खाद्य आहे, हे मातीत मिक्स करा। बेडवर टाकण्यापेक्षा तुम्ही मातीत जर टाकलं तर त्याचे जास्त आपल्याला बेनिफिट मिळतील। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करा, म्हणजे जास्त ओल जर नसली तर तुमचं बेनं कमजोर होणार नाही। बेनं कमजोर झालं तर तिथं हुमणी सहज तुमच्या अटॅक करत। ह्या एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर साहेब हे आता तर हे तर झालं बा हुमणी येतं कशामुळं, परंतु तरीही काही शेतकऱ्यांच्या शेतात काही निष्काळजीपणामुळे म्हणा किंवा हुमणी आल्यानंतर आता आपण काय केलं पाहिजे जेणेकरून हुमणीपासून होणारा आपल्याला त्रास कमी होईल, आणि हुमणी कोणत्या स्टेजला आपण मारली पाहिजे, हुमणीच्या कोणत्या स्टेजला हुमणी मरतं, हे एक आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना तुमच्याकडून। बिलकुल सर, निश्चित सर, आपण बघितलं असेल की हुमणी आळी जी आहे ही जवळपास जे आहे 95 दिवसाचा हिचा कालावधी आहे आणि ही आपण बघितलं प्रामुख्याने तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला डोळ्यांना दिसायला लागते। पण ज्यावेळेस डोळ्यांना दिसायला लागते ही त्यावेळेस एक खूप उशीर झालेला राहतो आणि नुकसानाची पातळी आपली ओलांडल्यानंतर आपल्याला डोळ्यांना दिसते। हिला जर आपण सुरुवातीलाच अंड्यातून बाहेर निघालं तर पहिला दुसरा इन्स्टार असताना जर आपण हिला जर आटोक्यात आणलं तर निश्चित आपलं नुकसान हे थांबू शकते। कारण काय होते, एकदा प्रौढ अवस्थेमध्ये गेल्यानंतर हिचं जे कंट्रोल होणं जे आहे खूप कठीण आहे, कारण आपण विविध प्रकारचे औषधं जरी सोडलं तर तिची कंट्रोल जो आहे तो खूप
कमी प्रमाणामध्ये मिळतो. तर सुरुवातीच्या काळामध्ये जर याला उपाययोजना केल्या गेल्या सर, तर निश्चित याला आपल्याला रोखता येते. आणि आपलं जे हुमणीपासून होणारं नुकसान आहे बघा, हुमणी आल्यामुळं आपलं पिकाचं नुकसान तर होते सर, पण तिथं काय आहे की हुमणीनं खाल्ल्यामुळं जे आहे, जिथं जखम होते तिथं माती वगैरे लागली तर बुरशीचं प्रमाण वाढून तिथं कणसड वगैरे सुद्धा प्रकार हा येतो. त्याच्यासाठी जर आपण हिला सुरुवातीलाच जर आपण याला उपाययोजना केल्या आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर हिला रोखल्या गेलं तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने आपला हा फायदा त्याच्यामध्ये भेटू शकते सर आपल्याला. शेतकरी बांधवांनो, आपण काय करतो नेहमी, आता आम्ही नेहमी तुमच्यासोबत पण हितगुज करतो, संवाद करतो. तहान लागल्यावरती विहीर खणण्याची आपल्याला सवय आहे, परंतु साहेबाचं म्हणणं आहे की आपल्याला माहीत आहे ना बाबा पाणी आपल्याला लागते, आपल्याला गरजेचं आहे पाणी, तर विहीर आधी खाल्ली तर काय फरक पडतो. तसंच आपल्याला शेतामध्ये हुमणी येतं, दरवर्षी हुमणीचा अटॅक वाढायला लागला, हुमणीचा प्रादुर्भाव वाढायला लागला. आपण काय करतो, हुमणी डोळ्यात दिसायला लागल्यावर किंवा हुमणीनं केलेलं नुकसान दिसल्यानंतर कंट्रोल करण्याच्या मागं लागतो. त्यामुळे दोन नुकसान होतात. एक तर तुम्ही हुमणी आल्यानंतर जर ती मारायची, खाल्ल्यानंतर मारायची तर नुकसान झालेलं असणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तिची जर काय प्रौढ अवस्था झाली, तिची जर काय मोठी जे काय हुमणी झाली तर ती कंट्रोल होण्यासाठी खूप मोठा त्रास होतो. हे बाल्य अवस्थेत असताना आपल्याला कंट्रोल करावं लागेल. बाल्य अवस्थेत असतानाच ती हुमणी कंट्रोल होते. आता मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी पाहिलं असेल, हुमणी मोठी झाल्यानंतर खूप मोठे आपण कीटकनाशकं, खूप मोठे बायोलॉजिकल औषधं हे सोडले, त्यानं जमीनं खराब केली आणि हुमणीसुद्धा मेली नाही. त्यामुळे आपण जाणून घेऊयात की बाबा आपण कुठल्या स्टेजला कुठलं औषध वापरलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला हुमणीपासनं जो काय नुकसान आहे ते आम्हाला शेतकऱ्याचं टाळता येईल. तर सर, आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना एक सांगा की कुठल्या टायमाला आपण कुठलं कीटकनाशक किंवा कुठल्या पद्धतीनं तिला कंट्रोल केलं पाहिजे. सर निश्चितच सर, आपण ज्यावेळेस उपाययोजना करतो सर, तर सुरुवातीला जर आपण प्री प्लॅन जर केला तर निश्चित आपण सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण खत देतो किंवा लागवड करतो, लागवड केल्या तर बेसल डोस वगैरे आपण वापरतो किंवा निघाल्यानंतर ज्यावेळेस आपण रासायनिक खत देतो, त्यामध्ये जर एखादा आपण सॉईल इन्सेक्टिसाईड जर आपण वापरलं तर निश्चित सर हुमणीचा जो आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण मिळालं. तर सर आज आपण जे आहे आदामा कंपनीचं जे फोर्पिडो आहे याच्याबद्दल मी सांगतो, कारण हे एक सॉईल इन्सेक्टिसाईड आहे. याच्यामध्ये जे आहे सर 2 प्रकारचे घटक आहेत, क्लोअँटेनिरपोल आणि फिप्रोनिल. हे दोन्ही जे घटक आहेत हे सिस्टमिक पद्धतीने काम करतात सर, आणि याची 2 वे ॲक्शन आहे. म्हणजे अळीच्या संपर्कामध्ये आलं तर अळीचा जो रायनोडिन आहे, थोडक्या भाषेत मराठीत सांगतो मी, की जो मज्जातंतू आहे त्या मज्जातंतूवरती आघात करतो आणि तिला जो आहे तो स्नायू जे आहे तिचे आकुंचन पावतात आणि लखवा होऊन ती मरते. सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण फोर्पिडोचा उपयोग जर केला सर, तर निश्चित आपण जे आपल्या हळद पिकामध्ये येणारी जी हुमणी आहे, वायरोप आहे, या अशा किडीचं आपण जे आहे ते नियंत्रण करू शकतो. याला जर वापरण्याची पद्धत आहे सर याची, की हे आपण ज्यावेळेस लागवड करतो, बेसल डोस देतो, जे खतं आपण वापरतो त्या खतामध्ये इझी वेमध्ये हे मिक्स होते आणि एका एकरामध्ये ते आपण 3 एकरपर्यंत आपण याचा डोस आहे सर ते आपण वापरू शकतो. एका एकराला सुरुवातीला जे आपण खत देतो त्या खतामध्ये मिक्स करून देऊ शकतो. नंतर किंवा निघाल्यानंतर जर हळद निघाली आपली, पहिला जो खताचा डोस असतो ज्यावेळेस आपण भर देतो त्यावेळेससुद्धा याला खतामध्ये मिक्स करून आपण हे देऊ शकतो. आणि हे वापरत असताना खूप इझी वेमध्ये वापरलं जातं सर. कुठल्याही खताला पाणी सुटत नाही किंवा वापरताना कुठल्या माणसाला इजा होत नाही. तर हे सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर दिलं तर निश्चित आपली हुमणी आणि रुणी अळी जे आहे याचं नियंत्रण आपण ते करू शकतो सर. तर शेतकरी बांधवांनो, साहेबाचं म्हणणं आहे की बाबा हे काय फोर्पिडो जे आहे याच्यात 2 पद्धतीचे कीटकनाशक आहेत. एक आहे CTPR आणि एक आहे फिप्रोनिल. हे दोन्ही कीटकनाशकं जे आहेत 2 टाईपचे आहेत. याच्यामुळं अळीचा याच्यासोबत संपर्क आला किंवा अळीनं जेव्हा खाल्लं तर अळीला पॅरलाईज होतं अळी आणि हळूहळू ती मरत असतं. परंतु हे कधी हे सुरुवातीच्या स्टेजला दिलं पाहिजे. एक लक्षात घ्या मित्रांनो, हुमणीचं जे काय आहे 2 जे काय ज्याचे किडी जे आहेत नर आणि मादी यांचं मिलन जून-जुलै महिन्यात होतं आणि जून-जुलै महिन्यात झाल्यानंतर ते अंडी देतात आणि अंडी दिल्यानंतर आपल्याला साधारणतः ते जुलै एंडमध्ये बारीक अवस्थेत अंडीतनं जे काय हुमणी निघणं चालू होतं आणि जे जुलै महिन्यात नंतर जे ऑगस्टमध्ये जे काय आहे हुमणीचा मोठ्या प्रमाणात हुमणी प्रौढ अवस्थेत जाते आणि त्यावेळेला आपण कुठलंही कीटकनाशक टाकले तर ती हुमणी आपली कंट्रोल होत नाही आणि आपला खर्च जास्त होतो. त्यामुळं आपण जे काय आहे पहिला जो बेसल डोस देतो सिंगल सुपर फॉस्फेट, त्या सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये जर आपण आदामा इंडिया लिमिटेड या कंपनीचं जर हे जे काय फोर्पिडो जे काय औषध आहे हे जर वापरलं
तर तुम्हाला हुमणीपासून सुटका मिळू शकते. आणि लक्षात घ्या, हे औषध खरेदी करताना हे जे काही पॅकेट आहे याच्यावरचं हे नाव आणि आदामा इंडिया लिमिटेड हे नाव लक्षात घेऊनच आपण खरेदी केलं पाहिजे. असं म्हणत नाही मी, आपण सुज्ञच आहात, परंतु आज सोशल मीडियाच्या काळात फसवणूकसुद्धा जास्त होत आहे. त्यामुळे ही एक प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे. हे एक महत्त्वाचं आहे. हे झालं आपलं हुमणीचं जे काही नियंत्रण आहे. साहेबाचं म्हणणं आहे हे औषध जर आपण एकरी 3 किलो जर शेतामध्ये टाकलं तर आपल्याला ती काय अवस्था आहे, छोटी बादली अवस्था, तिथेच आपल्याला त्या हुमणीला नष्ट करता येईल. अजून काही तुम्ही दुसरी गोष्ट याला आपण जे काय अजून काही बुरशी लागतात त्या बुरशीकरता काही आपण सांगू सर, शकतो? आपण मेजरली बघतो की मागच्या वर्षामध्ये जे आहे कंदकूज जे आहे ती भरपूर वाढली होती. कंदकूज भरपूर प्रमाणामध्ये करपा होता. तर याच्यासाठी जे आहे आपण आदामा कंपनीचं एक नवीन प्रॉडक्ट जे मागच्या वर्षी आलेलं आहे ते मास्टर क्रॉपसुद्धा आपण जमिनीमधून जर आपण एका एकराला 400 मिली जर दिलं तर त्याच्यापासूनही आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये जे आहे बायोलेवल फॉर्ममध्ये कॉपर आहे, जे की झाडामध्ये त्वरित शोषून घेतले जाते. त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट खूप इन्स्टंट मिळतात. तर आपण एका एकराला जर आपण जमिनीमधून ड्रिपमधून जर त्याला सोडलं 400 मिलीपर्यंत तर निश्चित आपल्याला कंदकूज जे आहे या बिमारीवरती जे आहे निश्चित चांगला फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर फोरपिडोबद्दल अजून एक सांगू शकतो सर, की याला जी देण्याची पद्धत आहे शेतकरी बंधूंनी ही आपल्याला जमिनीमधूनच आहे. तुम्ही याचं पाणी करून किंवा ड्रिपमधून देऊ शकत नाही. जर असं जर केलं आपण तर आपले ड्रिपच्या नळ्या हे चोकून ठेवू शकतात. तर त्यासाठी याचा वापर जर करायचा असेल तर सुरुवातीच्या काळामध्येच आपल्याला जसं सरांनी सांगितलं की याला खतामध्ये मिक्स करूनच आपण याला देऊ शकतो आणि सॉईलमध्ये याला आपण देऊ शकतो. सर, शेतकरी बांधवांनो, हे जे कीटकनाशक हे वॉटर सोल्युबल नाही. हे पाण्यात जर आपण विरघळवायचा प्रयत्न केला तर काही त्याच्यात कण राहतील आणि आपलं ड्रीप जे आहे हे चोकअप होणार. त्यामुळे याची देण्याची जी काय पद्धत आहे ही पद्धत आहे आपण कुठल्याही खतात किंवा मातीत कशात जरी मिक्स करून आपलं मातीत गेलं पाहिजे. आणि हे जमिनीतले किडी मारणारं कीटकनाशक आहे. तर हे आपल्या जे काही व्हाईट गर्भ आहे, हुमणी आहे, याला बऱ्यापैकी नियंत्रण देऊ शकते असं साहेबाचं म्हणणं आहे. आणि काही शेतकऱ्यांनी जे काही वापरला त्यांचा पण याच्याबद्दलचा जो काही फीडबॅक खूप छान राहिला. कदाचित तो जर मिळाला तर तो सुद्धा आपण तुमच्यासोबत शेअर करूच. तर धन्यवाद सर. आपण मनोज फर्टिलायझर यूट्यूब चॅनलवरती आले आणि आमच्या शेतकऱ्यांना हुमणीच्या संदर्भात बऱ्यापैकी सखोल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मनोज फर्टिलायझरच्या वतीनं आणि मनोज फर्टिलायझरच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं तुमचे आभार. आणि शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही जर इन्फॉर्मेशन लागत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून आपण ते साहेबापर्यंत पोहोचवून त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपण पोचवू. आणि हा जो व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ज्या गरजू लोक आहेत, ज्या लोकांना हुमणीपासून त्रास आहे हे तुम्हाला माहीत आहे, त्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद. मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर.